नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी निलेश सदार, MSc ॲग्रिकल्चर बॉटनी, सहाय्यक प्राध्यापक आणि टेक्निकल हेड डेक्कन हार्वेस्ट सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड. ओके शेतकरी बंधूंनो, आजचा जो व्हिडिओ आहे आपल्याला माहिती आहे की सध्या आंबिया बहार आहे आणि आंबिया बहाराचे डाळिंबाचे काय आहेत तर ते आता मार्केटमध्ये येत आहेत. सुरुवात झालेली आहे. आता काही शेतकरी एका महिन्यानं काढणार आहेत, काही 15, 20, 25 दिवसांनी काढणार आहे. तर अशामध्ये आता आपल्याला शेवटचा स्प्रे कोणता घ्यायचा, तर तो घ्यायचा आहे आपल्याला. शेवटचा स्प्रे घ्यायचा आहे तो म्हणजे KS ॲडव्हान्स, ज्याच्यामध्ये 1 लिटरची बॉटल असणार आहे. त्याच्यामध्ये पोटॅशियम आणि सल्फर म्हणजे पोटॅशियम थायोसल्फेट असणार आहे. याच्यामध्ये लिक्विडमध्ये आहे, 100% वॉटर सोल्युबल्स आहे. आता हे स्प्रे का घ्यायचा आहे आणि कोणत्या अवस्थेत घ्यायचं आहे? आता फळ धारणेच्या अवस्थेत आणि जिथं फळ आता मॅच्युअर झालेले आहेत, आता परिपक्व होत आहेत, या अवस्थेत हा स्प्रे महत्त्वाचा आहे. म्हणजे फळ धारण्याच्या अवस्था आता ती संपलेली आहे, आता फळं मॅच्युअर झाले, तर या अवस्थेमध्ये हा स्प्रे घ्यायचा आहे. त्याच्यात पोटॅशियम आहे आणि सल्फर आहे. अलग लक्षात. तर पोटॅशियम आणि सल्फर हे कसं काम करणार आहे मी थोडक्यात तुम्हाला इथं सांगतो. आता काही शेतकरी असे जे आता एखाद्या 25-30 दिवसानं किंवा एका महिन्यानं डाळिंब तोडणार आहेत, म्हणजे मार्केटला देणार आहेत, व्यापाऱ्याला देणार आहेत. अलग लक्षात. काही ऑगस्टमध्ये, काही सप्टेंबरमध्ये, काही आता 15, 20, 25 दिवसात करणार. तर यांनी एक शेवटचा हा ड्रीप इरिगेशनद्वारे हे पोटॅशियम थायोसल्फेट आपल्याला एक खत सोडायचं आहे. आता पोटॅशियम थायोसल्फेट आपल्याला सोडताना याचे फायदे काय होणार आहेत? सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे फळाचा आकार आणि वजन. आता तुम्ही म्हणसाल की सर हे तर प्रत्येक जण सांगत राहते फळाचा आकार आणि वजन, पण लक्षात घ्या हे जे काही आपलं पोटॅशियम्स असणार आहे, या पोटॅशियम काय महत्त्वाचा रोल करतो तुम्ही इथं सांगणार आहे. पोटॅशियममुळे ज्या काही त्या पेशी असतात, या पेशीमध्ये पाण्याचं संतुलन राहणार आहे आणि हे पाण्याचं संतुलन चांगलं राहिल्यामुळे काय होते, फळाची भरघोस वाढ होते आणि जे काही फळं येतात त्याला वजन येते. आता बरेच शेतकऱ्यांचे आहेत त्याला भरपूर डाळिंब धरले, पण असं वजन नाही भेटलंय अजून. म्हणजे एका फळाचं वजन. आता त्याला दुसरं एक कारण आहे, त्याची जी काही फळांची संख्या जर खूप जास्त असेल आणि त्याला अन्नपुरवठा, आता कारण या अवस्थेत अन्नपुरवठा सगळ्यात महत्त्वाचा आहे. या अवस्थेमध्ये फळांच्या अवस्थेत त्याला भरपूर अन्नपुरवठा लागते. जसं केळीमध्ये राहते, केळी एक खादाड पीक हे न्यूट्रियनच्या बाबतीत, तसं आत्ताच्या अवस्थेत याला कोणतं खत देणं गरजेचं आहे. तर यानं काय होणार आहे, या सल्फर या पोटॅशियममुळे फळं अधिक भरदार म्हणजे त्याला वजन वाढणार आहेत. अलग लक्षात. दुसरं एक आकर्षक त्याला रंग भेटणार आहे, त्याचा गोडवा वाढणार आहे. आता गोडवा वाढण्यासाठी काय महत्त्वाचं राहणार आहे, त्याच्यात TSS असतो, म्हणजे याला टोटल सोल्युबल सॉलिड्स असं म्हणतात. हे TSS वाढून फळांचा गोडवा वाढ, फळांची गुणवत्ता सुधारण, फळांचा रंग येईल. आता फळांचा रंग असतो तो त्याच्या सालीवरचा रंग, आणि दुसरा महत्त्वाचा म्हणजे की त्याच्या आतील जे डाळिंब असतात म्हणजे दाणे असतात त्याचा रंग महत्त्वाचा. डाळिंब फुटण्याचा जे कुठं क्रॅक होत असेल किंवा काही हे पडत असेल ते तिथं कमी होऊ शकते. कारण का की याचे पोटॅशियम हा पेशी भित्तिकाला मजबूत करणार आहे. आता अजून एक महत्त्वाचं की इथं सल्फर आपण देत आहे, तर सल्फरचं महत्त्वाचं काम काय असणार आहे? आपल्याला माहिती आहे झाडाला जे प्रोटीन्स लागते ते नत्रामार्फत एक जाते, आणि दुसरा जे प्रोटीनचा सोर्स आहे तो आहे सल्फर. मग हे काही जे सल्फर आहे ते प्रथिने तयार करते, अमिनो आम्ल, ज्याला अमिनो आम्ल म्हणतात, हे तयार करते. आणि आपल्याला माहिती आहे साधारण आपल्याही घरामध्ये जर कोणी ज्यावेळेस 8व्या-9व्या महिन्याची डिलिव्हरीची महिला असते, कोणी ताई असेल आपल्या घरात असेल, त्यावेळेस तिला प्रोटीनयुक्त खाणं देतात. आता तसंच आहे सध्या इथं काय आहे, इथं तयार झालेले आहे. त्याला जेवढं आता तुम्ही त्याला प्रोटीन देसाल तेवढं तो फुगल. अलग लक्षात. आणि मग हे प्रोटीन आता तुम्ही नत्राच्या मार्फत तिथं डायरेक्ट देऊ शकत नाही. अलग लक्षात. तर मग इथं काय करत आहे, इथं पोटॅशियम प्लस सल्फर, म्हणजे सल्फर इथं महत्त्वाचं काम करणार आहे. त्याच्यामुळं पोटॅशियम थायोसल्फेट जो तुमच्या झाडाचं म्हणजे तुमची बाग, तुमच्या झाडाचं वय म्हणजे किती 2 वर्ष झाले का 3 वर्ष झाले त्याच्यानुसार आपल्याला ठरवायचं आहे. आणि एक शेवटचा स्प्रे म्हणत आहे मी, जो की तुम्हाला डाळिंब आता मार्केटला न्यायचे आहेत 20 दिवसांनी 25 दिवसानं डाळिंब मार्केटला न्यायचे आहेत, त्यांनी हा द्यायचा आहे. आता बऱ्याच वेळा तुम्ही वॉटर सोल्युबल पोटॅशियम 0050 वगैरे येते आणता, पण नुसतं तिथं पोटॅशियम येत आहे. अलग लक्षात. तिथं काय केलं आहे आपण, पोटॅशियम थायोसल्फेट म्हणजे इथं सल्फर सुद्धा येत आहे. सल्फरचं कार्य मी सांगितलं. मी कोणताच प्रोडक्ट असतात आपल्या कंपनीचे बऱ्याच शेतकऱ्यांनी याचे अनुभव घेतलेले आहेत. अलग लक्षात. मी कोणताच जे प्रॉडक्ट असतो ह्या असं ते घ्या किंवा ते असेल, मी प्रत्येक प्रॉडक्टचं त्याच्यातले असणारे मूलद्रव्य जे असतात मी तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन्स देतो. अलग लक्षात. एक्सप्लेनेशन्स देतो तर त्याच्यानंतर सांगतो. नुसतंच फोटो ॲडव्हर्टाइजमेंट करून देत नाही. विशेषतः म्हणजे आता मला माहिती आहे डाळिंब शेतकऱ्यांचा खर्च डाळिंबाला आतापर्यंत किती आलेला आहे, कारण माझं विशेषतः माझ्या सांगली, सातारा, अलग लक्षात, त्याच्यानंतर नगर, इकडं नाशिकमध्ये निफाड वगैरे या शेतकऱ्यांनी माझे नंबर सेव्ह केलेले आहेत. मला त्यांनी सगळं सांगतात त्याचा किती खर्च येतो सर, भाव जर चांगला असला तर आमचं काय होते. तर सध्या भाव आहे, आता मी काल परवा दिवशी डाळिंब आणले होते, जवळपास 140 रुपयाचे अर्धा किलो आणले. तर ते डाळिंब होते ॲक्च्युअली. चांगला जर डाळिंब असला ना तो 2च डाळिंब बसतात, 2 ते बी अर्धा किलोच्या वरती जातात. आता ते जे काही डाळिंब होते त्याची साईज थोडी कमी होती, त्याच्यामुळे ते 3 डाळिंब आणली, 140 रुपये त्याला दिलेले आहेत. अलग लक्षात. पण मला माहिती, मला अशा शेतकऱ्यांनी काही फोटो टाकलेले आहेत की त्यांचा 400-400 ग्रामचं एक डाळिंब आहे. म्हणजे तो एकच डाळिंब, काही ना तर टाकले ते 500 ग्रामचा डाळिंब भरत आहे तो, म्हणजे एकच डाळिंब तुमचं 140चा. अलग भाव सध्या आहे तर चांगला आहे शेतकऱ्यांसाठी, कारण तो खर्च करतो, त्यांना भेटलंही पाहिजे. अलग लक्षात.
तर एक शेवटचं, कारण एवढी मोठी बाग आहे त्याच्यात आपण हे शेवटचा जर डोस सोडला आणि त्याचं थोडं जर वजन वाढलं तर तुम्ही एवढ्या फळांचं वजनाचा एक ॲव्हरेज करा, बघा फायदा होतो का नाही, अलग लक्षात. त्याच्यामुळे तुमच्या झाडाचं वजन काय त्यानुसार मला सांगा, किंवा त्या झाडाचं वय काय, वजन नाही, त्या झाडाचं वय काय आहे त्यानुसार सांगा. त्यानुसार 1000 झाडं असतील तर आपण तिथं त्यानुसार त्याला रिकमेंडेशन्स करू. म्हणजे हे जे काही किती वापरायचं आहे तर ते झाडाचं वय सांगितलं, म्हणजे आज दुसरं वर्ष आहे, सर तिसरं वर्ष आहे, चौथं वर्ष आहे, 5वं वर्ष आहे, आमचं पहिलं वर्ष आहे, असं मला सांगा. खाली माझा संपर्क आहे, संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला कुठेही लागले ऑर्डर मी देऊन देतो. कारण बऱ्याच शेतकऱ्यांनी आमचं ग्लायसिनेटचा वापर केलेला आहे, त्यांना चांगले रिझल्ट आलेले आहेत. ते सगळ्या शेतकऱ्यांनी आज माझा म्हणजे नंबर लिहून घेतलेला आहे, त्यांच्याकडे माझा नंबरसुद्धा आहे. त्यांच्या काही समस्या असल्या ते टाकतात, आणि तुमच्याही काही समस्या असल्या आपला एक डाळिंबाचा ग्रुप हे पूर्ण महाराष्ट्रासाठी केलेला, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन्समध्ये टाकलेली आहे, तिथून तुम्ही जॉईन करा. आणि तुमच्या काही समस्या असेल किंवा तुम्हाला हे लागत असेल पोटॅशियम सल्फेट तर मला संपर्क करा, तुम्हाला तिथं भेटून जाईल. ओके, अजून तुमच्या काही ह्या असतील समस्या असतील किंवा काही अजून ह्या असेल तर मला संपर्क करा. आज आपण इथे थांबू. धन्यवाद.